त्या अरण्यावर सूर्यदेव तळपत होतेच ना, आणि सूर्यदेव म्हणजे माझ्यासाठी साक्षात गुरु. त्यांच्या प्रत्येक किरणासोबत माझी साधना पुन्हा सुरू झाली आणि दिवसागणिक माझ्या सगळ्या शक्ती पुन्हा माझ्याकडे येऊ लागल्या. पण कसं कुणास ठाऊक, त्या मंजिरीला हे समजलं आणि तिने मला इथे या खोल गुहेत कैदेत आणून टाकलं. बाबा, ही गुहा दुसरीकडे कुठे नसून आमच्या घराच्या खालीच आहे. म्हणजे मी इतके दिवस तुमच्या इतका जवळ होतो. आणि का कुणास ठाऊक आम्हालाही हे नाही जाणवलं कधीच. त्या मंजिरीने इतकी वर्ष हे घर पोखरून ही गुहा तयार केली. ती कपटी बाई स्वार्थासाठी काही करू शकते. बाबा, पण आपण इथून बाहेर कसं पडायचं? इथे तर माझी शक्ती काम करत नाही. नाही बाळा, शक्ती केवळ मंत्रात नसते, ती श्रद्धेत असते, विश्वासात असते. इथे सूर्यदेव नारायण नसले म्हणून काय झालं? माझ्या लेकींचा आवाज तर माझ्या कानावर पडला आणि त्या एका हाकेने माझ्यातलं सगळं तेज पुन्हा प्रज्वलित झालंय. एक लक्षात ठेव बाळा, अघोरी शक्ती भय निर्माण करू शकते, प्रेम नाही निर्माण करू शकत. अघोरी शक्ती माणसाला बांधून ठेवते, प्रेम माणसाला मुक्त करता. त्यामुळे प्रेमाची शक्ती ही कुठल्याही अघोरी शक्तीपेक्षा नेहमीच सामर्थ्यवान असते. मंजिरीने आपल्याला वेगळं करण्याचा किती प्रयत्न केला, पण आज आपली भेट झालीच की नाही, आणि त्यामुळे तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. आज आत्ता या क्षणापासून मंजिरीचा पराभव सुरू झालाय बाळा. चल बाळा, निघायला हवं आपल्याला. बाबा, ये बाळा,